हळद रुसली कुंकू हसलं पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. मैनावती कपडे घेऊन येते आणि म्हणते की आता कसे करावे, मशीन तर बंद पडले आहे, कपडे कसे धुवावे. तेवढ्यात कृष्णा म्हणते तुम्ही काही काळजी करू नका, मी धुवून टाकते. असे म्हणून कृष्णा कपडे धुवू लागते. तेव्हा तिला दुष्यंतचा शर्ट दिसतो. कृष्णा म्हणते दुष्यंत सारखांचा शर्ट, असे म्हणून ती शर्ट धुवू लागते. तेवढ्यात बाळजाबाई मैनावतीला म्हणते बघ आता दुष्यंत येतो आणि दुष्यंत हिला कसा ओरडतो ते. तेवढ्यात दुष्यंत येथे येतो आणि म्हणतो अगं माझाही शर्ट कशाला धुवत आहेस, असे म्हणून दुष्यंत कृष्णाकडे शर्ट घेण्यासाठी जातो. तेवढ्यात दुष्यंतचा पाय घसरतो. कृष्णा दुष्यंतला अलगद झेलते. इकडे आपण पाहतो दुष्यंत बाळजाबाईला म्हणतो की आई एक दिवसासाठी तू कृष्णाची आई बनशील का. इकडे कृष्णा झोपलेले असते आणि झोपेमध्ये ती म्हणते आई तू आलीस का, माझी लहानपणापासून एक इच्छा होती की तू मला तुझ्या मांडीवर झोपवावे. तेवढ्यात कृष्णा डोळे उघडते आणि वरी पाहते. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत कृष्णाची आई बनून बाळजाबाईच आले आहे का कोणी दुसरेच आले आहे. हे पाहणे खूपच मनोरंजक आहे. हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे डेली अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.